मच्छर येतात, वास येतो, एकदम पूर्ण कोंडल्यासारखं होतं, असं वाटतं राहूच नाही घरामध्ये, असं होतंय. मग काय करणार, तरी पण काढावं लागतं दिवस. माझ्याच घरात आता 1 वर्षाचं बाळ आहे माझं. माझ्या बाळाला एवढं मच्छर चावल्यानं कुणाला सांगायला जाणार, माझे रोज दवाखान्यात पैसे जातात. सकाळी बघायला त्या चौकापर्यंत पूर्ण पाणी या गल्लीतनं वाहत असतं. किती वेळा शाखेत जाऊन आम्ही कंप्लेंट केली आहे, परत तिथनं घेऊन आलो, ते आशिषचे मुखर येऊन बघून गेलेत, तरी काय नाही. हे आपलं काम आहे, हे तुम्ही अभिमानाने लोकांना सांगितलं पाहिजे. आता तुम्ही ही गल्ली बघितलीच असेल. आम्हाला आत्ता नाही हा त्रास, आणि माझी आई आहे ना अपंग आहे, ती इथनं खूप वेळा पडलेली आहे. आणि किती वेळा जर आम्ही सांगितलं आशिष चेंबूरकर इथं 10 वेळा आला, 10 वेळा, पण 10 वेळा येऊन त्यांनी काहीच नाही केलं. प्रत्येक जण येत आहे आणि इथेच पाईप टाकते, प्रत्येक जण येतं इथंच पाईप टाकते. त्या लोकांनी आत्तापर्यंत काही प्रोसिजर नाही केलेलं, आणि इथनं आम्ही घाणी नाही काढू शकत आहे. आणि एवढं मच्छर आहे, एवढं हे लहान लहान मुलं आहेत तिथे, पण हे पुऱ्या गल्लीला त्रास आहे. असं नाही की एकाच घराला त्रास आहे, ह्या टोकापासून त्या टोकापर्यंत सगळ्यांना त्रास आहे. म्हणजे विचार करा, ह्या माणसांनी काय करायला पाहिजे. थोडं तरी नॉर्मल तरी या लोकांनी काय ना काहीतरी करून दिलं पाहिजे ना. म्हातारा माणूस आहे ना, तर काय आहे. आईला बघा माझ्या उभी राहिली तर ती अपंग आहे. मग आता तिने काय करायचं, ती 10 वेळा जाऊन सांगून येते. 10 वेळा माझी भाऊजो जाऊन सांगून आली की आहे ना आमच्या गल्लीला काहीतरी करा, नाही तर तुम्ही ती पाईप झाका, प्लेन करून द्या. तेही नाही केलं. गटर पण बघा, कचरा पण नाही काढत आहेत कोणीतनं. जेवढे कचरे काढणारे येतात होते तिथं तुम्हाला काढायलाच येत नाही, आणि पैसे उलटे वरनं मागून जातात. म्हणजे काढणारे तर पाठवतात, देणारे देतात, घेणारे घेतोय, पण इथे येऊन पण दुसरे पैसे घेतात. म्हणजे काय करायला सांगा. आणि पुऱ्या गल्लीला विचारा, इथे सगळ्यांना प्रॉब्लेम आहे, कुणाला नाही. सकाळी बघायला नाही त्या टोकापर्यंत पूर्ण पाणी या गल्लीतनं वाहत असतं. म्हणजे काय करणारी माणसं सर्वी. माझ्याच घरात आता 1 वर्षाचं बाळ आहे माझं. आमच्या घरात एवढे मच्छर येतात. आम्ही किती वेळा शाखेत जाऊन लेटर दिल्या, किती बघायला आलेत, फोटो काढलेत, पण काय फायद्याचं नाही. काय म्हणजे काय फायदा. मी हाताने कचरा काढते, रोज भरते. आता तुम्ही बघून चला, पुरं भरलेलं आहे बघा. आणि माझ्या बाळाला एवढं मच्छर चावल्यानं कुणाला सांगायला जाणार, माझे रोज दवाखान्यात पैसे जातात. असं काय बिमारी झाली तर. आणि माझं स्वतःचं घर, असं नाही की मी भाड्याने खाली करून जाऊ शकते. हां, किती वेळा शाखेत जाऊन आम्ही कंप्लेंट केली आहे, परत तिथनं घेऊन आलो, ते आशिषचे मुखर येऊन बघून गेलेत, तरी काय नाही. येऊन म्हणून म्हणतात त्या पाईपाचं. आम्ही बोलतोय ना, पाईप तुम्ही काढा, मोठा पाईप टाका एक, आणि पूर्ण गल्ली पॅक करून टाका, आणि आम्हाला पॉईंटमध्ये आम्हाला गटर करून द्या. आम्ही एवढं बी सांगितलं, ते पण त्यांना होत नाही. मी आता कोणीतरी बोलत होतं इकडे की उंदरानं हे पाईप कोतरून गेलं. उंदरानं तर ते चावलंच आहे म्हणतं, ते आम्ही हे टाकलंय दुसरं, वरती कडप्पा लावलाय. परत आता 3 वर्ष का 4 वर्ष झालं तर कोबा केला. तो कोबा बघा कसा केला. हां, असं कोण कोबा करतं का. पूर्ण गटर जाम करून सोडलं. मग आता कुणाला आम्ही सांगायला जाणार ही गोष्ट. हा, बाहेरची गल्ली बघाल ना तुम्ही, 10 वेळा बनवणार, तोडणार 10 वेळा बनवणार, पण आमच्या गल्लीत कोण साफ करायला बी येणार नाही. साफ करणार नाही ना, 20 रुपये द्या, 30 रुपये द्या, 50 रुपये द्या करणार, आणि गटर पण नीट साफ करणार नाही. मग हे कोण साफ करणार येऊन शनी. आणि शाखेत बोलायला गेलं तर बोलणार, अहो तुमचा पाईप आहे, तुमचा पाईप आहे. आम्ही टाकलाय तो पाईप. हां, तो पाईपवाला बी बिंदास बोलतो, मेरा 30 साल का आहे, मेरा 40 साल का आहे, असं करायचं असतं. हां, इथं गल्लीमध्ये कोण घरवाले नाही जास्त करून, सगळे बाहेर गेलेत, आणि सगळे भाडुत्रे. मग त्यात आम्ही घरवाले काय करणार. तुम्ही पूर्ण ह्या कोण्यापासून तर त्या कोण्यापर्यंत बघायला जा, पूर्ण तुम्हाला भरलेलं, आणि पूर्ण घाण, म्हणजे पूर्ण घाण. मच्छर असे मोठे मोठे घरात येतात. मग ते कुणाला सांगू आम्ही शाखेत जाऊन कंटाळले. आता तुम्हीच बघा काय करायचं ते, आम्हाला व्यवस्थित करून द्यायला सांगा, लय मेहरबानी होईल. आता मे महिन्यात जी गरमी होते त्याच्यात कसं काय हाल होतं इकडे. काय नाही, मच्छर येतात, वास येतो, एकदम पूर्ण कोंडल्यासारखं होतं, असं वाटतं राहूच नाही घरामध्ये, असं होतं एकदम. मग काय करणार, तरी पण काढावं लागतं दिवस. कुणाला सांगायला जाणार. आता किती वर्ष झालं आम्ही या घरचे त्या घरचे, आम्ही असे 3-4 मिळून लेटर देऊन जातो शाखेत, तरी कोणी यायला मागत नाही.